सो आता आपण बघूया रिनल कॅल्क्युलस. आता रिनल कॅल्क्युलस म्हणजे रिनल स्टोन्स. आता हे स्टोन्स का होतात की तुम्ही कॅल्शियम इंटेक जास्त घेतला, प्रोटीन इंटेक जास्त घेतला किंवा UTIमुळे किंवा जर pH वाढलं, तर या सर्व रिझन्समुळे तुमच्या युरिनरी सिस्टममध्ये एक स्टोन फॉर्म होतं. ह्याला आपण म्हणतो रिनल कॅल्क्युलस. आणि ह्याच्यामध्ये जे रिनल कोलिक असतं, जे पेन असतं, हे एकदम सडन आणि सिव्हिअर पेन असतं. अचानकच आता त्या स्टोनमुळे अचानकच पेन होतं आणि खूप जास्त प्रमाणात पेन होतं. मेनली पेन होतं लॉईनमध्ये. आता लॉईन म्हणजे काय, जे आपली कंबर आहे, कमरेचा जो पोस्टियर भाग आहे दॅट इज तुमचं लॉईन. सो तिथून ते पेन स्टार्ट होतं, ते पुढे रेडिएट होतं टू द लंबर रिजन, मग तिथून ते जातं ग्रॉईनकडे आणि टेस्टिकल्स किंवा स्क्रॉटमपर्यंत ते पोचतं. सो हे पेन कसं असतं, हे रेडिएटिंग पेन असतं. सुरू होतं लॉईन रिजनपासून, तिथून मग ते जातं लंबर रिजनमध्ये, मग तिथून ग्रॉईनमध्ये आणि मग टेस्टिकल्सकडे. आणि हे स्टोनमुळे जे पेन होतं हे इधर काही मिनिटांसाठी असू शकतं किंवा काही तासांसाठी पण असू शकतं. आणि जेव्हा पेशंटला पेन होतं तो लिटरली बेडवर झोपून रोल करतो. सो हे त्याचं कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे की द पेशंट रोल्स ऑन द बेड. कळलं? सो रिनल कॅल्क्युलसमध्ये काय होतं, रिनल कोलिक असतं, दॅट इज तुमचं जे पेन असतं ते एकदम सडन आणि सिव्हिअर असतं. ते लॉईन रिजनमध्ये सुरू होतं, तिथून येतं लंबर रिजन, तिथून मग ग्रॉईन आणि मग टेस्टिकल्स. हे पेन काही मिनिट किंवा काही तासांपर्यंत पण असू शकतं. ह्याच्यामध्ये तुमचा जो पेशंट आहे हा बेडवर अख्खा रोल करतो, एवढं त्याला दुखतं. आता स्टोन आहे, ठीक आहे, तुमच्या ट्रॅकमध्ये स्टोन आहे. तो स्टोन साईडच्या सॉफ्ट टिश्यूजमध्ये इरोजन करणार घासून घासून, ज्यामुळे हिमॅट्युरिया होणार. ऑल्सो बर्निंग मिक्चुरेशन आपल्याला दिसतं. सो जेव्हा स्टोन असतं तेव्हा आपल्याला हिमॅट्युरिया दिसतं आणि बर्निंग मिक्चुरेशन दिसतं. आता हे बघा कसं होतं, आता जर किडनीमध्ये स्टोन झाला आहे तर तो हालत असतो कंटिन्यू, म्हणजे तो ऑब्स्ट्रक्शन कॉज करत नाही. पण जर तो रिनल पेल्विसच्या ठिकाणी येऊन अडकला तर काय होईल, म्हणजेच कुठे अडकला की जे तुमचं युरेटर आणि रिनल पेल्विसचं जे जंक्शन आहे त्या ठिकाणी स्टोन अडकू शकतो. हा स्टोन जर तिथे अडकला तर मग युरिन पुढे पासच होणार नाही, युरिन जे आहे ते किडनीमध्ये साठत जाईल. यामुळे होणार हायड्रोनेफ्रॉसिस. आणि हायड्रोनेफ्रॉसिसमुळे खूप प्रेशर क्रिएट होणार, तुमच्या ग्लोमेरुलसवर खूप जास्त प्रेशर पडणार आणि ह्याच्यामुळे किडनीमध्ये इंजुरी होऊ शकते. दॅट इज AKI, अक्यूट किडनी इंजुरी होऊ शकते. आणि हे जर ट्रीट केलं नाही तर हे पुढे जाऊन किडनीला डॅमेज करू शकतं, किडनी परमनंटली डॅमेज होऊ शकते. सो इथे काय सांगितलं आपण, किडनीमध्ये जेव्हा स्टोन असतो तो फ्रीली मुवेबल असतो, पण हा पुढे सरकून जर रिनल पेल्विसमधून पुढे जायचा ट्राय करायला लागला तर तो युरेटर आणि रिनल पेल्विसच्या जंक्शनला अडकू शकतो. जर तो अडकला तर मग युरिन सगळी साठत जाणार किडनीमध्ये, ज्यामुळे होणार हायड्रोनेफ्रॉसिस. आणि ह्यामुळे तुमच्या ग्लोमेरुलसवर प्रेशर फार वाढणार, ज्यामुळे किडनी इंजुरी होणार आणि ठीक नाही केलं तर पुढे जाऊन परमनंट किडनी डॅमेज होऊन जाणार. आता नेक्स्ट येतं ह्या स्टोनचे टाईप्स. आता इथे 5 टाईप्स केलेत आपण. पहिले तर सगळ्यात फेमसवाले येतं कॅल्शियम ऑक्झिलेट स्टोन्स, मग युरिक ॲसिड स्टोन्स, स्ट्युवाईट स्टोन्स, सिस्टिक स्टोन्स आणि कॅल्शियम फॉस्फेट स्टोन्स. सगळ्यात फेमस आहे कॅल्शियम ऑक्झिलेट स्टोन, त्यानंतर येतं कॅल्शियम फॉस्फेट स्टोन्स, मग युरिक ॲसिड स्टोन्स आणि सगळ्यात रेअर असतात स्ट्रुवाईट स्टोन्स आणि सिस्टिक स्टोन्स. आता एक एक करून बघूया. जे कॅल्शियम ऑक्झिलेट स्टोन्स आहेत ते सगळ्यात कॉमन आहेत, म्हणजे 80% केसेसमध्ये आपल्याला कॅल्शियम ऑक्झिलेट स्टोन्सच दिसतात. आणि कॅल्शियम ऑक्झिलेट स्टोन्स कशामुळे होतात, जर तुम्ही फारच कॅल्शियम रिच डाएट खाल्लं किंवा कॅल्शियम सप्लिमेंट्स फार जास्त प्रमाणात घेतले किंवा तुमचा पॅराथायरॉइड ग्लँड जो आहे त्याने एक्सेसिव्ह सिक्रीशन केलं तर ह्या सगळ्यामुळे कॅल्शियम ऑक्झिलेट स्टोन्स फॉर्म होऊ शकतात. कॅल्शियम वाढल्यामुळे हे कॅल्शियम ऑक्झिलेट स्टोन्स फॉर्म होतात. आणि ह्यांचा शेप सांगितला डंबल शेप्ड. सो कॅल्शियम ऑक्झिलेट स्टोन्स कळलं काय असतं, कॅल्शियम वाढल्यामुळे हे होत आहेत आणि ह्यांचा शेप सांगितला डंबल शेप. मग आता सेकंड येतात युरिक ॲसिड स्टोन्स. आता हे जे युरिक ॲसिड स्टोन्स आहेत हे कशामुळे होतात, जर तुम्ही खूप जास्त प्रोटीन रिच डाएट घेतलं तर बॉडीमध्ये प्रोटीन वाढणार, ज्यामुळे प्रोटीन ब्रेकडाऊन होऊन काय होतं, अमोनिया फॉर्म होतं. सो अमोनिया वाढणार, अमोनियाच पुढे ब्रेकडाऊन होऊन अजून युरिक ॲसिड फॉर्म होतं, ह्याच्यामुळे युरिक ॲसिड वाढणार आणि ह्यामुळे युरिक ॲसिड स्टोन्स बनतात. आता हे जे युरिक ॲसिड स्टोन्स आहेत हे असे वेगळ्या वेगळ्या शेप आणि सायझेसचे असतात आणि हे येलो कलरचे असतात. सो युरिक ॲसिड स्टोन्स का बनतात, जर तुम्ही खूप जास्त प्रोटीन इंटेक केला तर प्रोटीन वाढल्यामुळे अमोनिया वाढणार, अमोनिया वाढल्यामुळे युरिक ॲसिड वाढणार. सो ह्यामुळे होतात युरिक ॲसिड स्टोन्स. हे येलो असतात आणि हे वेगळ्या वेगळ्या साईज आणि शेपचे असतात. मग थर्ड येतं स्ट्रुवाईट स्टोन्स. स्ट्रुवाईट स्टोन्स जे आहेत हे मोस्टली इन्फेक्शनमुळे होतात आणि ह्यालाच आपण म्हणतो ट्रिपल स्टोन्स. स्ट्रुवाईट स्टोन्सलाच म्हटलं जातं ट्रिपल स्टोन्स.
हे इन्फेक्शनमुळे होतात आणि त्यातल्या त्यात सगळ्यात कॉमनली जर अप्पर युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन असेल तर त्यामुळे होतात हे स्ट्रुवाइट स्टोन्स. आणि यांचा शेप असतो कॉफिनच्या लिड सारखा. सो दिस इज कॉफिन लिड शेप्ड. सो 3 काय सांगितले, कॅल्शियम ऑक्झलेट स्टोन्स, युरिक ॲसिड स्टोन्स, स्ट्रुवाइट स्टोन्स. मग 4th येतं सिस्टिक स्टोन. सिस्टिक स्टोन जे आहे हे मोस्टली ऑब्स्ट्रक्शनमुळे होतं. जर ऑब्स्ट्रक्शन झालं तर त्यामुळे युरिन साठणार आणि मध्ये साठलेल्या युरिनमध्ये सिस्टीन युरिया फॉर्म होतं आणि ज्यामुळे स्टोन्स फॉर्म होतात. सो सिस्टिक युरिया हे मोस्टली ऑब्स्ट्रक्शनमुळे होतं आणि हे हेक्झॉगोनल असतात आणि एकदम सॉफ्ट स्टोन्स असतात. सो सिस्टिक स्टोन्सला काय सांगितलं, हे काय होतं, ऑब्स्ट्रक्शन झाल्यामुळे युरिन साठते आणि त्या युरिनमध्ये सिस्टीन युरिया फॉर्म होतं आणि ह्याच्यामुळेच स्टोन्स फॉर्म होतात, ज्याला आपण म्हणतो सिस्टिक स्टोन्स. हे हेक्झॉगोनल असतात आणि एकदम सॉफ्ट असतात. मग 5th सांगितलं कॅल्शियम फॉस्फेट स्टोन्स. कॅल्शियम फॉस्फेट स्टोन्सला आपण म्हणतो स्टॅगहॉर्न कॅल्क्युलस. सो 5 काय झाले, कॅल्शियम ऑक्झलेट स्टोन, युरिक ॲसिड स्टोन, स्ट्रुवाइट स्टोन, सिस्टिक स्टोन आणि कॅल्शियम फॉस्फेट स्टोन्स. कॅल्शियम फॉस्फेट स्टोन्स इज स्टॅगहॉर्न कॅल्क्युलस. मग आता नेक्स्ट येतं क्लिनिकल फीचर्स. आता स्टोन आहे, मेन काय होणार, फार दुखणार. सो पेन जे आहे ते पेन तर आहेच, कोलिकी पेन आहे, एकदम सिव्हिअर पेन आहे, सडन पेन आहे आणि ते रेडिएटिंग पेन आहे. हे पेन जे आहे हे लॉइन रिजनपासून ग्रॉइन रिजनपर्यंत रेडिएट होतं आणि एकदम सिव्हिअर पेन असतं. आणि तर स्टोन म्हटलं तर साईडच्या सॉफ्ट टिश्यूजला खरखर करणार, चिरा पाडणार, ज्यामुळे त्या सॉफ्ट टिश्यूजचं एरोजन होणार आणि यामुळेच हिमॅट्युरिया होणार. त्यामुळेच बर्निंग मिच्युरेशनसुद्धा होणार. आणि जर बायलॅटरल ऑब्स्ट्रक्शन असेल, जर दोन्ही किडनीजमध्ये ऑब्स्ट्रक्शन असेल तर मग काय होणार, ॲन्युरिया होणार. म्हणजे युरिन एक्सक्रीटच होणार नाही, कारण दोन्हीकडे ऑब्स्ट्रक्शन आहे. जरी एकीकडे असतं तर ठीक आहे, दुसऱ्या साईडने तरी युरिन बाहेर येईल, पण दोन्ही किडनीमध्ये ऑब्स्ट्रक्शन झालं तर ॲन्युरिया होणार आणि ह्याच्यामुळेच पुढे जाऊन होतं अक्यूट रिनल फेलियर. हे सोडून अजून दिसतं नॉशिया, वॉमिटिंग आणि स्वेटिंग. सो क्लिनिकल फीचर्स कळले. आता प्रेझेंटेशन कसं असणार पेशंटचं. आता जर युरिनरी कॅल्क्युलाय असेल तर त्यामुळे तर हिमॅट्युरिया होणार आणि रेडिएटिंग पेन असणार. जे पेन आहे ते लॉईनपासून मग ग्रॉईनपर्यंत असं सगळीकडे तर रेडिएट होत जाणार. सुप्राप्युबिक पेन असणार. ऑल्सो डिसयुरिया असणार, दॅट इज पेन वाईल युरिनेशन. आणि त्या पेशंटमध्ये आपल्याला UTI दिसेल किंवा ऑब्स्ट्रक्शन आणि ऑब्स्ट्रक्शनमुळेच पुढे जाऊन होतं रिनल फेलियर. आता हे जे पेन आहे हे फ्लँक्सपासून रेडिएट होतं ॲबडॉमिनपर्यंत, अँटी ॲबडॉमिनपर्यंत, मग ग्रॉईनपर्यंत आणि मग स्क्रॉटमपर्यंत. सो प्रेझेंटेशन कळलं. आता ह्यात आपण कसं ट्रीट करणार, पहिलं तर पेन मॅनेजमेंट करावी लागेल. पेशंटला फार त्रास होते, ठीक आहे, आपण स्टोन नंतर बघू, आपल्याला त्याचा त्रास थांबवायचा आहे. सो पहिलं पेन मॅनेजमेंट करणार. त्यानंतर आपण स्मूथ मसल रिलॅक्संट्स वापरणार, ज्यामुळे तिथले मसल असे रिलॅक्स होऊन जातील आणि जो स्टोन अडकून बसलाय त्याचा जर रस्ता क्लिअर असेल तर तो पडून जाईल. सो ह्याच्यामुळे स्टोन पास होऊन जाईल. सो काय सांगितलं आपण, पेन मॅनेजमेंट करणार आणि स्मूथ मसल रिलॅक्संट्स वापरणार. मग नेक्स्ट येतं इन्व्हेस्टिगेशन्स. इन्व्हेस्टिगेशनमध्ये आपण करणार युरिन एक्झामिनेशन. युरिन एक्झामिनेशन केले आपण चेक करणार फॉर प्रेझन्स ऑफ कॅल्शियम किंवा युरेट किंवा सिस्टीन. युरिनमध्ये कॅल्शियम आहे का, युरेट आहे का, सिस्टीन आहे का. मग युरिनचा pH कमी झाला आहे का, युरिनची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती आहे, युरिनमध्ये पस सेल्स आहेत का, RBCs आहेत का, प्रोटीन्स, बॅक्टेरिया, एपिथेलियल सेल्स, हे सगळं युरिनमध्ये आहे की नाही हे आपण चेक. मग नेक्स्ट आपण ब्लड इन्व्हेस्टिगेशन्स करतो. यामध्ये आपण सीरम कॅल्शियम चेक करतो, सीरम फॉस्फेट, ब्लड युरिया, सीरम क्रिएटिनिन, युरिक ॲसिड या सगळ्यांचे लेवल्स चेक करतो. सो ब्लड इन्व्हेस्टिगेशनमध्ये आपण काय काय बघणार, सीरम कॅल्शियम, सीरम फॉस्फेट, ब्लड युरिया, सीरम क्रिएटिनिन, युरिक ॲसिड. त्यात आपण प्लेन एक्सरे KUB करतो. KUB म्हणजेच किडनी युरेटर ब्लॅडर. हे सगळं चेक करण्यासाठी आपण करतो प्लेन एक्सरे KUB. ह्यात आपल्याला किडनीची शॅडो दिसती, स्टोन्स दिसतात. सो काय काय पहिलं आतापर्यंत युरिन एक्झामिनेशन, ब्लड इन्व्हेस्टिगेशन्स, प्लेन एक्सरे KUB. त्यानंतर आपण अल्ट्रासाऊंड ॲबडॉमिन आणि पेल्विस करणार. अल्ट्रासाऊंड ॲबडॉमिन आणि पेल्विस केले आपण कन्फर्म करू शकतो की त्या स्टोनची साईज किती आहे, स्टोनची पोझिशन काय, ऑब्स्ट्रक्शन आहे का, त्या ऑब्स्ट्रक्शनमुळे हायड्रोनेफ्रॉसिस झालं आहे का, हे सगळं आपल्याला अल्ट्रासाऊंडने करणार. सो इन्व्हेस्टिगेशनमध्ये आपण काय काय करतो, युरिन एक्झामिनेशन, ब्लड इन्व्हेस्टिगेशन, प्लेन एक्सरे KUB आणि अल्ट्रासाऊंड ॲबडॉमिन आणि पेल्विस.
मग आता इन्व्हेस्टिगेशन्स नंतर नेक्स्ट येतं ट्रीटमेंट आपण 2 पार्ट्समध्ये बघणार आहोत, कन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंट आणि सर्जिकल ट्रीटमेंट. पहिलं तर आपण कन्झर्वेटिव्ह मॅनेजमेंट बघूया. कन्झर्वेटिव्ह मॅनेजमेंटमध्ये आपण काय मेडिसिन्स देणार. आता मेन कन्सर्न काय आपला, पेशंट कसा आला आहे की पेशंटला फार दुखतं आहे, अनबेरेबल एकदम सिव्हिअर पेन आहे. सो पहिले तर आपण तो पेन मॅनेज करणार. इथे आपण ॲनल्जेसिक्स देतो. जर अक्यूट अटॅक असेल तर पेन मॅनेजमेंटसाठी आपण ॲनल्जेसिक्स देतो. ॲनल्जेसिक्समध्ये पहिलं सांगितलं इंजेक्शन हायोसिन म्हणजेच जे आपण बस्कोपॅन देतो ते असतं हायोसिन. हे आपण 20 mg/ml देतो. हे IM किंवा IV दिलं जातं. ह्यानी पेन कमी होतंच, ऑल्सो हे स्मूथ मसल रिलॅक्सिंग पण आहे, ज्यामुळे तिथले जे स्मूथ मसल्स आहेत ते रिलॅक्स होतात आणि तो स्टोन पुढे जाऊ शकतो. सो पहिलं सांगितलं इंजेक्शन हायोसिन दॅट इज बस्कोपॅन. हे 20 mg/ml सांगितलं IV किंवा IM दिलं जातं. हे पेन कमी करतंच प्लस स्मूथ मसल रिलॅक्सिंगसुद्धा आहे. सेकंड सांगितलं इंजेक्शन पेंटाझॉसिन, म्हणजेच जे फॉर्टविन येतं, फॉर्टविन जे आहे त्यात असतं पेंटाझॉसिन. हे 30 mg/ml दिलं जातं. हे IM देतो. सो सेकंड काय सांगितलं इंजेक्शन पेंटाझॉसिन, म्हणजेच जे आपण फॉर्टविन देतो ते असतं 30 mg/ml. हे IM दिलं जातं. हे सिव्हिअर पेन असल्यावर दिलं जातं. सो पहिलं सांगितलं बस्कोपॅन दॅट वॉज हायोसिन 20 mg/ml. सेकंड फॉर्टविन दॅट इज पेंटाझॉसिन 30 mg/ml. हे IM देतो. मग थर्ड सांगितलं इंजेक्शन ट्रॅमाडॉल. हे आपण 100 mg देतो. हे IM किंवा IV स्टॅट दिलं जातं. हे ओपॉइड ॲनल्जेसिक आहे. हे सुद्धा आपण पेन कमी करायला देतो आहे. सो 3 काय पाहिले, इंजेक्शन बस्कोपॅन दॅट इज हायोसिन 20 mg/ml, इंजेक्शन फॉर्टविन दॅट इज पेंटाझॉसिन 30 mg/ml आणि मग इंजेक्शन ट्रॅमाडॉल 100 mg. मग आता ठीक आहे, आपण हे ॲनल्जेसिक्स देऊन पेशंटचं पेन तरी थांबवलं, ते एक सिम्पटम त्याचं कमी केलं. पण मेन प्रॉब्लेम आपला स्टोन्स होता. सो त्या स्टोन्सला बाहेर काढण्यासाठी आपण करतो हायड्रोथेरपी. हायड्रोथेरपीलाच आपण म्हणतो फ्लश थेरपी. म्हणजे आता एक्झाम्पल घ्या, एक नळ आहे, त्या नळामध्ये जर कचरा अडकला आहे सगळा, पण जर प्रेशरने पाणी आलं तर तो कचरा पुढे जाणार, तो पुढून बाहेर फेकला जाणार त्या प्रेशरने जे पाणी आलं आहे त्याच्यामुळे. सो अशीच काम करते तुमची हायड्रोथेरपी. ह्याच्यामध्ये काय करायचं, बॉडीमधलं जे काही वॉटर कंटेंट आहे, जे काही फ्लुइड कंटेंट आहे ते वाढवायचं, सो दॅट युरिन आउटपुट वाढेल. आणि जर एवढी जास्त युरिन प्रेशरनी आली तर त्या प्रेशरमुळे स्टोनसुद्धा बाहेर पडेल. पण याला एक क्रायटेरिया आहे. आता कसं असतं, जे युरेटर आहे त्याचा डायमीटर असतो 6 to 8 mm. सो जर तुमचा स्टोन 6 mm पेक्षा कमी असेल तर तुम्ही हायड्रोथेरपी करू शकता. नाहीतर आता जर तुमचा धरा की स्टोन तुमचा जर 12 mmचा आहे आणि तर त्यात तुम्ही हायड्रोथेरपी ट्राय केली, तुमचा ल्युमेन आहे 6 mmचा, त्यात अडकला आहे 12 mmचा स्टोन, जर त्यात तुम्ही अजून पाण्याने प्रेशर दिलं तो निघणार तर नाहीच नाही, पण तो खाली घासला जाणार, तिथं जागेवर तो हलला जाणार, ज्यामुळे युरेटरची जी टिश्यू आहे, लायनिंग जी आहे तिथे एरोजन्स होणार, मग नंतर ब्लिडिंग होणार, लिजन्स फॉर्म होणार, स्कार फॉर्म होणार, स्ट्रक्चर फॉर्म होणार. सो त्या भानगडीत पडायचंच नाही. जर 6 mmच्या खाली असेल त्या स्टोनची साईज तरच हायड्रोथेरपी करा, त्यापेक्षा जास्त असेल तर सर्जिकल ट्रीटमेंट होऊ द्या, उगाच हायड्रोथेरपी करायची नाही. सो हायड्रोथेरपीमध्ये काय करतो आपण, जर छोटे स्टोन्स असतील म्हणजेच 6 mm पेक्षा कमी असतील तर आपण फोर्सफुल युरिनद्वारा त्या स्टोन्सला आपण बाहेर काढतो. आणि हे कसं होतं, बाय कन्झ्युमिंग एक्सेसिव्ह वॉटर. एक्सेसिव्ह वॉटर कसं कन्झ्युम करतं आहे, आयदर आपण पेशंटला सांगायचं की तुम्ही तुमचा वॉटर इंटेक वाढवा किंवा IV फ्लुइड्स द्यायची किंवा डायुरेटिक्स द्यायची. सो हायड्रोथेरपी म्हणजे काय की when the stone is less than 6 mm it passes out spontaneously with forceful urine and this urine is excreted by consuming excessive water. एक्सेसिव्ह वॉटर म्हणजे पेशंटला सांगायचं की इथं तुम्ही वॉटर इंटेक वाढवा किंवा त्यांना IV फ्लुइड्स द्यायचे किंवा डायुरेटिक्स द्यायचे. आता IV फ्लुइड्स जे आपण देतो ते आपण 2 ते 3 लिटर देतो अँड दिस इज इन्फ्युज्ड इन शॉर्ट पिरियड ऑफ टाईम. आणि पेशंटला सांगायचं की तुम्हाला जमेल तेवढी तुम्ही युरिन रिटेन करून ठेवा, युरिन तशीच धरून ठेवा, सो दॅट तुम्ही जेव्हा प्रेशरनी कराल तेव्हा तो स्टोन बाहेर पडेल. सो IV फ्लुइड्स 2 ते 3 लिटर देतो. मग डायुरेटिक्स सांगितलं आहे, डायुरेटिक्सने पण युरिन आउटपुट वाढतो. सो आपल्याला इथे हेच करायचं ना, युरिन आउटपुट वाढवायचं, सो आपण डायुरेटिक्स देतो. डायुरेटिक्समध्ये आपण देणार लॅसिक्स काय असतं, इंजेक्शन फ्युरोझेमाइड 20 mg IV देतो. हे डायुरेटिकचं काम करतं. सो डायुरेटिकमध्ये आपण देणार लॅसिक्स दॅट इज इंजेक्शन फ्युरोझेमाइड 20 mg.
आता ह्यात काय होतं आहे, फोर्सफुल युरिनेशनमुळे जो स्टोन आहे तो युरेथ्रा थ्रू आरामशीर बाहेर पडला जातो. सो आपण जे म्हणतो ना, तुम्ही फक्त पाणी प्या, तो स्टोन स्वतःच पडून जाईल. तर त्याच कॉन्सेप्टला आपण म्हणतो हायड्रोथेरपी. सो ह्यात फोर्सफुल युरिनेशनमुळे जर तुम्ही पाणी खूप पिलं त्यामुळे फोर्सफुल युरिनेशन होणार, त्यामुळे जो स्टोन आहे तो एकदम इझिली युरेथ्रामधून बाहेर पडून जातो. सो ते ही तर झाली कन्झर्वेटिव्ह मॅनेजमेंट, ज्यामध्ये आपण ॲनल्जेसिक्स देतो, हायड्रोथेरपी देतो. आता सेकंड बघूया आपण सर्जिकल मॅनेजमेंट. सर्जिकल मॅनेजमेंटमध्ये परत 2 टाईप्स पडतात, क्लोज प्रोसिजर, ओपन प्रोसिजर. पहिला आपण बघूया क्लोज प्रोसिजर. क्लोज प्रोसिजरमध्ये पहिलं सांगितलं आहे लिथोट्रिप्सी. लिथोट्रिप्सीलाच आपण म्हणतो ESWL, दॅट इज एक्स्ट्रा कॉर्पोरियल शॉक वेव्ह लिथोट्रिप्सी. सो क्लोज प्रोसिजरमध्ये पहिलं येतं ESWL. ESWL म्हणजेच असतं एक्स्ट्रा कॉर्पोरियल शॉक वेव्ह लिथोट्रिप्सी. आता नावावरून कळतं आहे शॉक वेव्ह. ह्याच्यामध्ये आपण शॉक वेव्स वापरतो वेव्सच्या हेल्पनी. आता ही नॉन इन्व्हेजिव्ह प्रोसिजर आहे. ह्यात आपण इन्सिजन वगैरे काही घेत नाही. आपण बॉडीच्या बाहेरूनच काही वेव्स पाठवतो, ह्या वेव्स तिथपर्यंत पोचतात. हाय एनर्जी शॉक वेव्स असतात. सो त्या स्टोनपर्यंत त्या पोचतात, त्या स्टोनचं ब्रेकडाऊन घडून आणतात, त्या स्टोनचे छोटे छोटे तुकडे होतात आणि मग ते बॉडीमधून बाहेर फेकले जातात. म्हणजे ऑब्व्हियस युरिन थ्रू ते बाहेर फिल्टर आउट केले जातात. सो ह्यात काय करतो आपण ESWL, एक्स्ट्रा कॉर्पोरियल शॉक वेव्ह लिथोट्रिप्सी. ही एक नॉन इन्व्हेजिव्ह प्रोसिजर आहे. इन्सिजन वगैरे काही घेत नाही. आपण बॉडीच्या बाहेरून किडनीच्या ठिकाणी तिथपर्यंत आपण हाय एनर्जी शॉक वेव्स पाठवतो. सो ते हाय एनर्जी शॉक वेव्स तिथपर्यंत पोचतात, त्या स्टोनचं ब्रेकिंग होतं, त्या स्टोन्स सगळे ब्रेक होतात, छोटे छोटे तुकडे होतात आणि मग आपली बॉडी युरिन थ्रू ते स्टोनचे तुकडे सगळे बाहेर काढून टाकते. मग क्लोज प्रोसिजरमध्ये सेकंड येतं PCNL, दॅट इज परक्युटानियस नेफ्रोलिथोटॉमी. आता हे आपण केव्हा करतो, जेव्हा स्टोन किडनीमध्ये किंवा अपर युरेटरमध्ये असेल. ह्यामध्ये एक छोटंसं इन्सिजन घेतलं जातं. सो ही थोडीशी इन्व्हेजिव्ह प्रोसिजर आहे. दिस इज डन अंडर जनरल ॲनेस्थेशिया किंवा स्पायनल ॲनेस्थेशिया. ह्यात बॅक लाईक छोटंसं इन्सिजन घेतलं जातं. मग त्या इन्सिजन थ्रू आपण एक नीडल इन्सर्ट करतो. ती नीडल आपण किडनीपर्यंत पोचवतो अंडर अल्ट्रासाऊंडच्या गायडन्स अंडर आपण ती नीडल किडनीपर्यंत नेतो. मग त्यानंतर त्या ट्रॅकला स्किन टू किडनी ह्या ट्रॅकला आपण डायलेट करतो. त्यानंतर त्या डायलेटेड ट्रॅकमधून आपण नेफ्रोस्कोप इन्सर्ट करतो. मग नेफ्रोस्कोप इन्सर्ट केल्यानंतर तिथे जे काही स्टोन्स आपल्याला दिसत आहेत त्यांना आपण अल्ट्रासाऊंडने किंवा लेझर एनर्जीने ब्रेक करतो. सो ह्यात काय करतो, आपण छोटंसं इन्सिजन घेतो. त्या इन्सिजनमधून आपण किडनीपर्यंत एक नीडल इन्सर्ट करतो. मग ते जे ट्रॅक फॉर्म झालं आहे त्याला आपण डायलेट करतो. मग त्यातून आपण नेफ्रोस्कोप इन्सर्ट करतो. त्या नेफ्रोस्कोपच्या हेल्पने जे काय आपल्याला स्टोन्स दिसतात त्या स्टोन्सला आपण अल्ट्रासाऊंडने किंवा लेझर एनर्जीने ब्रेक करून टाकतो. जे काही फ्रॅगमेंट्स आहेत त्यांना बाहेर काढून टाकतो. ऑल्सो आपण एक ड्रेन ठेवतो सो दॅट तिथून जे काय युरिन आहे त्या युरिनचं ड्रेनेज होईल, त्यामध्ये तिथं आपण ड्रेन ठेवतो. हे झाली आपली PCNL प्रोसिजर. ह्यात कळलं काय करतो आपण, परक्युटानियस नेफ्रोलिथोटॉमी. ह्यात नेफ्रोस्कोपच्या हेल्पने आपण जे काही स्टोन्स आहेत त्यांना अल्ट्रासाऊंडने किंवा लेझर एनर्जीने ब्रेक करतो आणि त्या फ्रॅगमेंट्सला बाहेर काढून टाकतो. आता ही PCNL प्रोसिजर झाल्यानंतर आफ्टर द PCNL प्रोसिजर आपण DJ स्टेंट इन्सर्ट करतो. DJ म्हणजेच डबल J शेप्ड स्टेंट. जे कसा असतो पण ह्यात डबल J असतो, त्यामुळे डबल J शेप्ड स्टेंट दॅट इज DJ स्टेंट. सो आपण DJ स्टेंट इन्सर्ट करतो युरेटरमध्ये. म्हणजेच हे काय करणार, हे तुमची जी युरिन आहे ती किडनीपासून ब्लॅडरपर्यंत न्यायला हेल्प करेल. ऑब्स्ट्रक्शन वगैरे झालंच शकतं. सो ऑब्स्ट्रक्शन परत नाही व्हावं त्यामुळे आपण हे DJ स्टेंट ठेवतो तिथं, सो दॅट तिथे ऑब्स्ट्रक्शनचा काही स्कोपच होणार नाही. सो DJ स्टेंट आपण तिथे इन्सर्ट करतो. कुठे इन्सर्ट करतो, युरेटरमध्ये. युरेटरमध्ये इन्सर्ट केल्यामुळे जे काही युरिन आहे ते तुमच्या किडनीपासून ब्लॅडरपर्यंत आरामशीर फ्लो होऊ शकतो. हे आपण DJ स्टेंट ऑलमोस्ट 2 ते 7 वीक्सपर्यंत ठेवतो. सो कळलं, क्लोज प्रोसिजरमध्ये पहिलं आपण केलं ESWL, सेकंड आपण सांगितलं PCNL आणि PCNL केल्यानंतर आपण DJ स्टेंट ठेवतो. DJ स्टेंट आपण युरेटरमध्ये इन्सर्ट करतो सो दॅट जी काही युरिन किडनीमध्ये आहे ती किडनीमधून ब्लॅडरपर्यंत आरामशीर येऊ शकते आणि हे स्टेंट आपण 2 ते 7 वीक्सपर्यंत ठेवतो. आता सर्जिकल मॅनेजमेंटमध्ये सेकंड सांगितलं ओपन प्रोसिजर. ओपन प्रोसिजर म्हणजेच काही इन्व्हेजिव्ह प्रोसिजर असते. यामध्ये पहिलं सांगितलं युरेट्रोलिथोटॉमी.
हे आपण केव्हा करतो, जे आपले स्टोन्स युरेटरमध्ये असतात. जेव्हा स्टोन्स युरेटरमध्ये असतात तेव्हा आपण हे युरेट्रोलिथोटॉमी करतो. युरेट्रोलिथोटॉमीमध्ये आपण काय करतो, ॲबडॉमेनमध्ये इन्सिजन घेतो, ॲबडॉमेन ओपन करतो, त्यानंतर युरेटर ओपन करतो, त्यात जो काही स्टोन आहे तो काढून टाकतो, मग युरेटर सुचर करतो, ॲबडॉमेन सुचर करून टाकतो. सो ह्यामध्ये काय करतो आपण, जर युरेटरमध्ये स्टोन असेल तर आपण हे परफॉर्म करतो. काय, युरेट्रोलिथोटॉमी. सेकंड सांगितलं आहे पायलोलिथोटॉमी. पायलोलिथोटॉमी म्हणजे काय, की जेव्हा तुमचा स्टोन रिनल पेल्विसला असतो तेव्हा आपण करतो पायलोलिथोटॉमी. युरेटरोलिथोटॉमी आपण करतो तो जेव्हा आपला स्टोन युरेटरमध्ये होता. पायलोलिथोटॉमी आपण करतो जेव्हा आपला स्टोन रिनल पेल्विसमध्ये आहे. आता थर्ड सांगितलं आहे नेफ्रोलिथोटॉमी. नावावरूनच कळतो आहे नेफ्रोलिथोटॉमी म्हणजे जेव्हा तुमचा स्टोन किडनीजमध्ये आहे तेव्हा आपण करतो नेफ्रोलिथोटॉमी. ह्याच्यामध्ये आपण किडनीमध्येच इन्सिजन घेतो आणि तिथून मग जे काही स्टोन आहे त्यांना बाहेर काढून टाकतो. नेफ्रोलिथोटॉमी केव्हा करतो, जेव्हा कॉम्प्लेक्स स्टोन असेल किंवा मोठा स्टोन असेल किंवा स्टॅगहॉर्न स्टोन असेल, ह्या सगळ्या केसमध्ये आपण नेफ्रोलिथोटॉमी करतो. सो नेफ्रोलिथोटॉमीमध्ये आपण काय करतो, जर किडनीमध्ये स्टोन्स असतील तर नेफ्रोलिथोटॉमी करतो, त्यात किडनीमध्ये इन्सिजन घेतो. हे केव्हा करतो, जेव्हा स्टोन्स आर लार्ज, कॉम्प्लेक्स अँड स्टॅगहॉर्न. मग ओपन प्रोसिजरमध्ये फोर्थ सांगितले पार्शियल ऑर टोटल नेफ्रेक्टॉमी. म्हणजे सर्जिकली आपण अख्खी किडनी किंवा जो काही खराब पार्ट आहे त्याला बाहेर काढून टाकतो. हे केव्हा करतो, की जेव्हा स्टोनमुळेच ते खराब होते, ते इन्फेक्शन झालं आहे. सो अशा केसमध्ये ते इन्फेक्टेड पार्टला आपल्याला काढावं लागेल, किंवा जर सगळी अख्खीच किडनी इन्फेक्ट झाली तर अख्खी किडनी काढावी लागेल. ह्यालाच आपण म्हणतो आहे पार्शियल किंवा टोटल नेफ्रेक्टॉमी. हे आपण केव्हा करतो, जेव्हा स्टोनमुळे इन्फेक्शन झालं आहे. सो इन दिस वी डू सर्जिकल रिमूव्हल ऑफ ऑल ऑर पार्ट ऑफ किडनी. सो सर्जिकल मॅनेजमेंटमध्ये आपण काय काय सांगितलं, क्लोज प्रोसिजर, ओपन प्रोसिजर. क्लोज प्रोसिजरमध्ये ESWL, PCNL. PCNL नंतर आपण लावतो DJ स्टेंट. मग ओपन प्रोसिजरमध्ये आपण सांगितलं युरेट्रोलिथोटॉमी, पायलोलिथोटॉमी, नेफ्रोलिथोटॉमी आणि पार्शियल ऑर टोटल नेफ्रेक्टॉमी. आणि जेव्हा आपण पेशंटला डाएट सांगतो तेव्हा सांगायचं की ट्राय टू रेस्ट्रिक्ट युअर प्रोटीन इनटेक. प्रोटीन इनटेक तुमचा जो आहे तो 60 ग्रॅम पर डे एवढाच घ्या. कारण कसं होतं, प्रोटीन जर घेतलं तुम्ही तर प्रोटीनचा एंड प्रोडक्ट असतो अमोनिया. अमोनियाचा पुढे जाऊन एंड प्रोडक्ट असतो युरिक ॲसिड. आणि जर युरिक ॲसिड वाढलं तर युरिक ॲसिडमुळे स्टोन्स होतात. सो त्यामुळे ट्राय की प्रोटीन इनटेक तुम्ही कमी घ्या, त्यामुळे स्टोन्स व्हायचे चान्सेस कमी होतील. आणि कसं होईल, जर तुम्ही प्रोटीनच तेवढं घेतलं नाही तर कॅल्शियम आणि युरिक ॲसिड युरिनमधून एक्सक्रीट होणार नाही, त्यामुळे त्यांचे स्टोन्स फॉर्म व्हायचं तर खूप लांबची गोष्ट आहे. सो स्टोनवाल्या पेशंटला आपण सांगायचं की तुम्ही तुमचा प्रोटीन इनटेक जरा रेस्ट्रिक्ट करा. सो हे तर झाली सगळी ॲलोपॅथिक मॅनेजमेंट. आता आपण थोडी आयुर्वेदिक मॅनेजमेंट बघूया. आता कसं असतं, जे काय ॲलोपॅथीमध्ये मेडिसिन्स आपण सांगत होतो, काय सांगत होतो आपण, की ॲनर्जेसिक द्यायचं कारण पेन थांबायचं आहे. आणि नेक्स्ट आपण सांगत होतो हायड्रोथेरपी. आणि हे नाही झालं तर आपल्याकडे दुसरे काही ड्रग्सच नाहीत, आपण डिरेक्टली मग सर्जरीकडे जातो. पण आयुर्वेदमध्ये असे मेडिसिन्स आहेत ज्याने आपण नॅचरली त्या स्टोन्सचं ब्रेकडाऊन होऊन त्यांची साईज छोटी करून त्यांना बॉडीमधून बाहेर काढू शकतो. यासाठी आपल्याला आहे वरुणादिक्वात. वरुणादिक्वात 40 ml BD सांगितलं आहे. वरुणादिक्वात कसा बनवतो, जे काही चूर्ण आहे ते आपण घेतो, त्यात 4 कप पाणी टाकायचं, त्याला बॉईल करायचं, 1/4 होईपर्यंत त्याला हे करायचं, बॉईल करायचं. म्हणजेच 1 कप राहील, 1 कप क्वाथ सकाळ आणि संध्याकाळ द्यायचा. सो पहिलं सांगितलं आहे वरुणादिक्वात. नंतर सांगितलं आहे गोक्षुरादी गुग्गुळ. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, जे गोक्षूर आहे ते डायुरेसिस करतं. गोक्षूर इज अ डायुरेटिक. सो त्यामुळे हायड्रोनेफ्रॉसिस होणार इथे लॉजिकली. सो गोक्षुरादी गुग्गुळ हे 3 वेळा 2-2-2-2 सांगितलं आहे. मग चंद्रप्रभावटी. चंद्रप्रभावटी हे युरिनरी अल्कलायझर आहे. आता आपण कॉजेसमध्ये सांगितलेलं की जर युरिनचा pH कमी झाला तर स्टोन्स फॉर्म होऊ शकतात. सो हे काय करणार, चंद्रप्रभावटीने युरिनचा pH वाढणार, ते अल्कलाईन स्टेटमध्ये राहणार, ज्यामुळे स्टोन्स व्हायचा चान्सच नाही. सो आयुर्वेदिक मॅनेजमध्ये काय काय सांगितलं, वरुणादिक्वात, गोक्षुरादी गुग्गुळ, चंद्रप्रभावटी. आता आपण एकल द्रव्य बघूया काय काय सांगितली आहेत. गोक्षूर बीज चूर्ण 3 ग्राम BD, कुलत्थ चूर्ण 3 ग्राम BD, वरुण क्वाथ 40 ml BD.